महर्षी पब्लिक स्कूल अमरावती. विषय मराठी. वर्ग 7वा. पाठ 5वा. दादास पत्र. पाठ 5वा. दादास पत्र. आता याच्या आधी आपलं जे झालेलं आहे तर त्या भागावर काय झालेलं आहे की दादास पत्र म्हणजे आपल्या बहिणीने एका भावाला काय लिहिलेलं आहे, पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्राच्या माध्यमातून तिने ज्या अभयारण्याला भेट दिली त्या अभयारण्याचं वर्णन, वैशिष्ट्य तिने आपल्या भावाला पत्राच्या माध्यमातून समजून सांगितलं किंवा तिने तिची खुशाली कळवली. कारण माळढोक पक्षीचं जे अभयारण्य आहे ते खूप सुंदर आहे. आणि तिने सांगितलं की सर्वात जास्त जर समजा संख्या कमी असेल तर या माळढोक पक्ष्यांची आहे. त्यातही कोणाकडून जर अंडी तुडवली गेली तर आणखीनच त्यांची संख्या काय होते, कमी होते. म्हणून असे खूप काही जे चित्र आहेत, असे खूप काही जे वर्णन आहेत ते चांगल्या पद्धतीने सुद्धा त्या मुलांना शिक्षकांनी समजून सांगितले. आणि तिने जे जे ऐकलं किंवा तिने जे जे पाहिलं ते आपल्या भावाला तिने आपल्या पत्राच्या माध्यमातून समजून सांगितलं. चला तर मग या पाठामध्ये आपण पाहिलेलाच आहे, समजून घेतलेलं आहे, परंतु त्याची जी प्रश्न उत्तरे आहेत ते आपली राहिलेली होती. तर सुरुवातीला आपण एक नजर फिरवून घेऊ पाठावर. त्यानंतर आपण प्रश्न उत्तराकडे वळणार आहोत. चला तर मग. आपलं सगळं झालेलं होतं हे, कारण की पत्र असंच तुम्हाला पत्र दुसरंसुद्धा कोणतंही येऊ शकते. जसं काही हस्तांतर सुंदर करूया वगैरे वगैरे यासारखे पत्र. म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी असेल तर त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्हाला हस्ताक्षर सुंदर करूया हा विषय दिलेला असेल तर त्या विषयावर सुद्धा तुम्हाला पत्र लिहायला येईल. किंवा आणखी कोणतंही तुम्हाला एक प्रश्न देऊ शकते आणि त्या प्रश्नावर तुम्हाला उत्तरे विचारू शकतात. तर आयशा काय म्हणतात की 25/1/2017 लिहिलेलं हे काय आहेत, पत्र आहे. आता तुम्ही पोस्टामधलं पत्र जे आहे येलो कलरचं ते तुम्ही बघितलंच असेल. आता ते माझ्याकडे ते शैक्षणिक साहित्य दाखवण्यासाठी ते पत्र अवेलेबल नाही आहे. परंतु मात्र जर तुम्ही पोस्टमध्ये गेले किंवा एखाद्या वेळेस तुमच्या बाबाला कोणतं काम असेल तर त्यावेळेला काय तर ते पत्र पाहून घ्यायचं. आणि याच्या आधी पण तुम्ही ते पत्र पाहिलेलं आहे. सुरुवातीला ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी घडत होत्या त्या मोठ्या मोठ्या गोष्टी घडत असताना त्यावेळेला फोन नव्हते. तेव्हा पत्र, चिठ्ठी, एकमेकांना संदेश जाऊन देणं म्हणजे एकमेकांच्या घरापर्यंत संदेश नेऊन पोहोचवणं हा त्यावेळेस काय होता, त्यावर उपाय होता. परंतु मात्र आता आपण कितीही दूर असलो, एक जण अमेरिकेला असलं आणि एक मुंबईला असलं तरी मात्र त्याचा आपण काय करू शकतो, फोनवर संपर्क करू शकतो. इतकी डेव्हलपिटी जे म्हणजे काय झालेलं आहे, इतकी विकसिता झालेली आहे की त्याच्यामुळं मोबाईलमुळं आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय करू शकतो, संदेश पाठवू शकतो किंवा मेसेज करू शकतो, एकमेकांना माहिती देऊ शकतो. परंतु पूर्वीला जे पत्र आपण पाठवत होतो त्या पत्राची मात्र मजा अजूनही येत नाही. ते पत्र पाहिल्याबरोबर आपल्याला आठवतं की नाही हे काय आहे, पूर्वी पत्र पाठवण्याचं साधन आहे. चला तर मग या पत्र पाठवण्याकडे आपण वळूया. प्रिय दादा, सप्रेम नमस्कार. दादा,
कालच मी सहलीला जाऊन आले. अरे इतकी मजा आली की काय सांगू. या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखविली. ती पाहून आणि तेव्हा आईदादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. काय म्हटलं की दादा, कालच आम्ही सहलीला जाऊन आलो. अरे इतकी मजा आली की काय सांगू. या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफीत दाखवली. म्हणजे चित्रफीत म्हणजे पिक्चर दाखविला. आणि तो पाहून आणि तेव्हा ताईदादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. म्हणजे त्या ठिकाणी काय झालं की शाळेमध्ये सरांनी चित्रफीत दाखवली. कशासंबंधी? पक्ष्यांसंबंधी. चित्रफीत म्हणजे पिक्चर, चित्रपट. आणि तो पाहून किंवा अनेक ताईदादा जेव्हा सांगत होते की पक्षी असे असतात, पक्ष्याचं अभयारण्य असं असते, पक्षी तसे करतात, या सर्वांची माहिती ऐकून काय झालं की शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची, म्हणजे एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो. आता ठरलं आमचं. गुरुजींना म्हटलं आम्ही की आमची सहल कुठे न्या तुम्ही, अभयारण्यातच न्या. मग झालं, ठरला दिवस ठरला. सहलीला पहाटे निघाल्यानंतर सोलापूर बार्शी मार्गावर किती किलोमीटर? 22 किलोमीटर. सोलापूर बार्शी रोडवर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे. की सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे. म्हणजे सहलीच्या दिवशी ज्या वेळेला आम्ही सकाळी निघालो त्यावेळेला हे जे माळढोक अभयारण्य आहे ते माळढोक अभयारण्य कुठे आहे तर सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे. ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो. काय झालं, आम्ही तिथे पोहोचलो. अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की आता आम्ही अभयारण्यातून चक्कर मारत होतो तेव्हा फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. की भारतातून म्हणजे या संपूर्ण भारतातून नष्ट म्हणजे नाहीशा होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. म्हणजे हे जे पक्षी आहेत माळढोक पक्षी, या माळढोक पक्ष्यांचं काय होतं, पहिले अस्तित्व नव्हतं. त्याला ते वाचत नव्हते, कोणीही मारत होते, नष्ट करत होते, परंतु अत्यंत देखणा पक्षी होता. मग या देखण्या पक्ष्याला, सुंदर पक्ष्याला वाचवण्यासाठी वन विभागानं काय केलं की त्याला वाचवावं, पक्ष्याला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य तयार केलं. माळढोक पक्ष्यांचं अभयारण्य तयार केलं. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे. माळढोक पक्षी कोणाचा मित्र आहे? शेतकऱ्याचा मित्र आहे. कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो.
कारण शेतातील किड्यांवर तो काय करतो, गुजराण करतो. म्हणजे त्याचं जीवन जे आहे त्याचं जीवन तो कशावर करतो, शेतातील किड्यांवर करतो किंवा भरतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. हा पक्षी वर्षातून काय करतो, एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या काय आहेत, कमी आहेत. शिवाय इतर प्राण्यांनी माढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते. माढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच काय होते, कमी होते. दादा, आम्ही हा माढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला. ते काय म्हणते, दादा, जर म्हणजे ही अंडी जर तुडवल्या गेली तर ही अंडी तुडवल्यानंतर इतर एकही पक्षी राहणार नाहीत. कोणता, माढोक पक्षी राहणार नाही. तर संख्या आणखीनच कमी होते. मग काय होते, अंडी तुडवल्या गेल्यानंतर संख्या आणखीनच कमी होते. दादा, आम्ही हा माढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला. आम्ही हा माढोक पक्षी काय केलं, अगदी जवळून व निरखून बघितला. काय त्याचा रंग, म्हणजे ते म्हणते का काय त्याचा रंग आहे. त्यानंतर ते म्हणते की काय त्याची चोच आहे. इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता. इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीच बघितला नव्हता. माढोक पक्ष्यांबरोबर आम्ही चंडोल, माळटिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले. आम्ही काय काय पाहिलं, त्या पक्ष्यांबरोबर आम्ही चंडोल पक्षी, माळटिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले. आमच्या शिक्षकांनी माढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. आमच्या शिक्षकांनी काय केलं, माढोक पक्ष्यांचे फोटो कुठं टिपले, कॅमेऱ्यात टिपले. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्वपरवानगी घ्यावी लागते. की काय करावं लागते, पूर्वपरवानगी घ्यावी लागते. म्हणजे वन खात्याशी पहिले संपर्क करावा लागतो. हे आम्हाला नव्यानंच समजलं. हे आम्हाला कशाने समजलं, नव्यानंच समजलं. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यात, बियांचं वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते. प्रदूषण टाळण्यात म्हणजे प्रदूषण करत नाहीत आणि प्रदूषण झालंही तर ते काय करतात, टाळतात. बियांचं वहन म्हणजे रक्षण. बियांचं जे रक्षण आहे, कारण बी कोणतेही पण पक्षी खातात ना, तर हा पक्षी काय करतो, त्याचं रक्षण करतो. त्याची प्रमुख भूमिका असते. हे आमच्या सरांनी काय केलं, आम्हाला समजून सांगितलं. म्हणजे पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा काय आहे, अविभाज्य घटक आहे. म्हणजे पक्षी हा इम्पॉर्टंट भाग आहे. कशाचा, या संतुलित पर्यावरणाचा. प्रदूषण टाळण्यात, बियांचं वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते. आता बियांचं वहन म्हटलं की बियांचं काय करतात, रक्षण करतात. त्यात त्यांची भूमिका कशी असते, प्रमुख असते. हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं. आमच्या सरांनी सांगितलं आणि आम्हाला पटलं. आमची सहल अविस्मरणीय झाली. म्हणजे आमची जी सहल आहे ती कशी झाली, अविस्मरणीय म्हणजे कधीही न विसरणारी, ते आठवणीत राहणारी अशी आमची अविस्मरणीय सहल झाली. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली.
अभयारण्यात फिरत असताना मला तुझी कायली खूप आठवण आली. कारण तुलाही पक्षी खूप आवडतात. तुलाही पक्षी काय होते, खूप आवडते. इकडे मी, आई बाबा मजेत आहेत. तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? पत्र मिळताच तुझी खुशाली कळव. आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत. म्हणजे पत्र मिळताच तू काय कर, तुझी खुशाली कळव. आम्ही इकडे आई बाबा कसे आहोत? मजेत आहोत. तुझीच बहीण आयशा. आता पाहणार आहोत आपण प्रश्न उत्तरे. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला? कारण सरांनी त्या विषयावर शाळेमध्ये चित्रफितसुद्धा दाखवली. ताईदादांनी सांगितलेलं होतं, ते सुद्धा ऐकलेलं होतं. हे पहा, आमच्या शाळेत विज्ञान केंद्रामार्फत चित्रफित दाखविली. ते पाहून आणि तेव्हा ताईदादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. कारण पहिल्याच पॅरेग्राफमध्ये याचं उत्तर आहे की तसं पण आता पाठांतर होऊन जायला पाहिजे की या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफित दाखवली. ती पाहून आणि तेव्हा ताईदादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. त्यानंतर आहे, अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्ष्यांबद्दल काय सांगितले? की ज्या वेळेला ते अभयारण्यातून फिरत होते त्यावेळेला त्यांनी त्या माळढोक पक्ष्यांबद्दल काय सांगितलं? की हा जो पक्षी आहे, की हा पक्षी भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वनविभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहेत, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहेत. शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते. माळढोक पक्षीची जी माहिती आहे ती माहिती अशा पद्धतीची शिक्षकांनी सांगितलेली आहे की ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो. अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वनविभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. माळढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते, असे सरांनी पटवून सांगितले. आता माहिती मिळवूया. माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची संवादाची काही माध्यमे दिली आहेत. त्यातील काही साधने एकतर्फी व काही दुतर्फी माहितीची संवादाची देवाणघेवाण करतात. त्यांची माहिती मिळवा व दिलेल्या तक्त्यात वर्गीकरण करा. आता फॅक्स, पत्र, ईमेल, मोबाईल, आंतरजाल, रेडिओ, वर्तमानपत्र, मोबाईल संदेश, चर्चा, मुलाखत, जाहिरात, भाषण आणि संभाषण. हे पाहिजे दिलेलं आहे पत्र तुम्हाला. तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे
वर्णन करणारे पत्र मित्राला व मैत्रिणीला लिहा. मित्राला व मैत्रिणीला लिहा. तर असा जो हा पार्ट आहे दादास पत्र, तर हे जो बॉक्स आहे आपण एकतर्फी दुतर्फीचा, तर हे समोरच्या आणखी याच्यामध्येच आपण बघू. Subscribe them and share them with your friends. My dear friends or my dear students, if I say दादास पत्र, जैसे कि ये टॉपिक हमारा है, इस टॉपिक में एक लेटर राइटिंग दिया गया है. ये पूरा चैप्टर एक्सप्लेनेशन के साथ साथ में मैं आपको इसके क्वेश्चन आंसर्स भी दूंगी टुवर्ड्स द एंड ऑफ द चैप्टर विद सम एक्स्ट्रा क्वेश्चन आंसर्स ऑल्सो. तो दिनांक 25/1/2017 मतलब 25 जनवरी 2017 को ये लिखा गया है. नॉर्मली हम लेटर राइटिंग करते हैं तो हम उसमें डेट ज़रूर से लिखते हैं कि किस दिन लिखा गया है. तो उसी तरीके से पहले डेट लिखा गया है एंड देन प्रिय दादा सप्रेम नमस्कार. सप्रेम नमस्कार यानी प्यार भरा नमस्कार. और जैसे कि हम सैल्यूटेशन करते हैं रिस्पेक्टेड ब्रदर, डियर ब्रदर, बिल्कुल उसी तरीके से डियर मीन्स प्रिय, तो प्रिय दादा दैट मीन्स डियर ब्रदर. सप्रेम नमस्कार. दादा, कालच मी सहलीला जाऊन आले. कालच यानी येस्टरडे ही मैं सहलीला यानी पिकनिक में. सहल यानी पिकनिक. तो ये बोल रही है लड़की, कल ही मैं पिकनिक जाकर आई. अरे इतकी मजा आली काय सांगू, और इतनी मजा आई की क्या बताऊं. या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफित दाखवली. मतलब वो कह रही है कि इस महीने में हमारे स्कूल में साइंस सेंटर की तरफ से, साइंस सेंटर विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफित दाखवली. चित्रफित यानी अ शॉर्ट मूवी. पक्षियां मतलब रिलेटेड टू बर्ड्स. तो एक शॉर्ट मूवी हमको दिखाई गई हमारे स्कूल में, जो साइंस सेंटर की तरफ से किया गया था. ती पाहून आणि तेव्हा ताई दादांनी सांगितलेली माहिती ऐकून या वर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. तो मतलब जब हमने ये पक्षी संबंधी मूवी देखी और जब हमको हमारे जो बड़े स्टूडेंट्स हैं ताई और दादानी, उन्होंने जो हमको माहिती यानी और इन्फॉर्मेशन दी बर्ड्स के बारे में, तो हमने डिसाइड कर लिया था कि इस साल तो हमको एक हमारे पिकनिक में एक अभयारण्य में ही जाना है. ऐसा हमने जिद कर लिया था हमारे टीचर्स के पास में. अभयारण्य मतलब एक जानवरों को कंजर्व करने के लिए या प्रोटेक्ट करने के लिए एक स्पेशली फॉरेस्ट बनाया जाता है, जिसे हम सैंक्चुरी भी कहते हैं. सो अभयारण्य को आप सैंक्चुरी बोल सकते हो, वेयर एनिमल्स ब्रीड और दे आर प्रोटेक्टेड. असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला. हट्ट मतलब जिद हमने टीचर्स के पास किया. इससे पूछो बैंक में खाता कैसे. अर्ली मॉर्निंग निकल गए. सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नानज गावाजवळ मालढोक अभयारण्य आहे. अब ये अभयारण्य कहाँ पर है और उसका नाम क्या है? मालढोक. मालढोक मीन्स द ग्रेट इंडियन बस्टर्ड, और यू कैन से ऑस्ट्रिच. उसे हम ऑस्ट्रिच भी कहते हैं, द ग्रेट इंडियन बस्टर्ड भी कहते हैं. ये बर्ड का नाम है. मराठी में हम इसे मालढोक कहते हैं. कहीं कहीं पर इसे होम भी कहा जाता है. तो ये कहाँ पर है? सोलापुर बार्शी मार्गावर. सोलापुर बार्शी मार्ग यानी कि रोड जो सोलापुर से बार्शी की तरफ जाता है, 22 किलोमीटर अंतरावर, मतलब इस रोड से सोलापुर बार्शी मार्ग के से कुछ 22 किलोमीटर की दूरी पर असलेल्या नानज गावाजवळ, वहां पर एक नानज नाम का गांव है, उसके पास मालढोक अभयारण्य आहे. उसके पास ये मालढोक अभयारण्य है. ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो. मतलब जो हमारा फिक्स टाइम था कि हम कौन से टाइम पर पहुंचेंगे वहां, उस टाइम पर हम पहुंच गए. ठरलेल्या वेळी मतलब जो हमारा रिक्वायर्ड टाइम था वो टाइम पर हम पहुंच गए. अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते
की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या मालढोक या अत्यंत देखण्या पक्ष्याला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. तो वो जब ये लोग घूम रहे थे ना अभयारण्य में, जब घूम रहे थे, घूम घूम के यहाँ वहाँ देख रहे थे, तो उस वक्त उनको सर ने, जो उनके टीचर थे सर, उन्होंने कहा कि भारत से ये जो प्रजाति है मालढोक पक्षी की, ये बहुत ही सुंदर पक्षी है और इसके ये जो प्रजाति है, ये जो स्पीसीज है मालढोक का, ये बहुत ही जल्द एक्सटिंक्ट हो जाएगा. इसीलिए उसे कंजर्व करने के लिए या प्रोटेक्ट करने के लिए ये अभयारण्य बनाया गया है. तो ये किसने बनाया है? वन विभाग ने, फॉरेस्ट डिपार्टमेंट, वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे. यानी कि ये एरिया जहाँ पर मालढोक रहते हैं या मालढोक की संख्या ज़्यादा है, इस एरिया को वन विभाग यानी फॉरेस्ट डिपार्टमेंट ने अभयारण्य यानी सेंचुरी घोषित किया है. मालढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे. मालढोक पक्षी जो है फार्मर्स का फ्रेंड कहा जाता है. क्यों? कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. क्योंकि जो खेतों में जो कीड़े होते हैं जो खेती को नष्ट कर देते हैं, मालढोक पक्षी उन्हीं कीड़ों को खा लेता है और उन्हीं कीड़ों पे अपना जीवन बसर करता है. तो खेतों में तो फार्मर्स का हेल्प हो ही गया ना, कीड़ों को मारने की बजाय ये मालढोक पक्षी उन कीड़ों को खा लेते हैं. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याचे त्यांची संख्या कमी आहे. अब ये मालढोक पक्षी की जो पॉपुलेशन है वो कम क्यों है, संख्या कम क्यों है, यानी पॉपुलेशन कम क्यों है? क्योंकि ये मालढोक पक्षी साल में सिर्फ एक ही बार अंडे देता है. साल में सिर्फ एक ही बार अंडे देता है ना. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याचे त्यांची संख्या कमी आहे. शिवाय इतर प्राण्यांनी मालढोक पक्ष्यांची अंडी तोडवली तर संख्या आणखीनच कमी होतो. एक तो पहली चीज कि ये साल में एक बार अंडा देता है और दूसरी बात कि अगर किसी दूसरे एनिमल ने उसके अंडे को डिस्ट्रॉय कर दिया तो उसकी संख्या तो और भी कम हो गई. दादा, आम्ही हा मालढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला. काय त्याचा रंग, काय त्याची चोच. इतका देखना पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता. तो ये लड़की जो है गर्ल आयशा, ये अपने भाई को बोल रही है कि ये जो मालढोक पक्षी है हमने एकदम पास से उसको देखा है, ऑब्जर्व किया है. क्या उसका कलर है और क्या उसकी चोच है. इतना सुंदर पक्षी आज से पहले मैंने कभी भी नहीं देखा था. मालढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल, माळ टिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले. यानी मालढोक पक्षी तो हमने देखा ही, उसके अलावा हमने दूसरे जो पक्षी है वहाँ पे बर्ड्स उनको भी देखा, जैसे चंडोल, माळ टिटवी, ऐसे बहुत सारे दूसरे पक्षी भी हमने देखे. आमच्या शिक्षकांनी मालढोक पक्ष्यांचे फोटो कैमऱ्यात टिपले और हमारे टीचर ने मालढोक पक्षी का फोटो जो है अपने कैमरे से खींचा. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते हे आम्हाला नव्यानंच समजलं. मतलब यहाँ पे सेंचुरी में अगर आपको बर्ड्स का पिक्चर भी लेना है, फोटो भी खींचनी है, तो आपको पहले परमिशन लेनी पड़ती है. ये बात हमें आज पहली बार ही पता चली थी, नई बात पता चली थी. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. अविभाज्य यानी जिसे हम कभी भी अलग नहीं कर सकते, इनसेपरेबल बोल सकते हो. और घटक मतलब यहाँ पे हम एक एलिमेंट की बात कर रहे हैं. पूरे एनवायरनमेंट में जो एलिमेंट्स होते हैं उनमें से एक एलिमेंट ये पक्षी है और ये इनसेपरेबल है. हमारे पूरे जो इकोसिस्टम है उससे जुड़ा हुआ है, हम उसे अलग नहीं कर सकते. तो हा एक अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यात, बियांचे वहन करण्यात त्यांची प्रमुख भूमिका असते. तो ये मालढोक पक्षी की मेन प्रमुख भूमिका क्या है, जो मेन काम है उसके क्या है, वो प्रदूषण दूर करने में भी हेल्प करता है और बियांचे वहन करण्यात, बियांचे वहन मीन्स स्प्रेडिंग ऑफ सीड्स, बियांचे वहन मीन्स स्प्रेडिंग ऑफ सीड्स, या फिर वो एक कैरियर बन जाता है. मानो ही इज टेकिंग द सीड्स फ्रॉम वन प्लेस टू अदर प्लेस एंड सोइंग इट. हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं और जो हमें ये सारी बातें हमको हमारे सर ने बताई थी वो हमें सही लगी. आमची सहल अविस्मरणीय झाली और हमारी जो सहल थी वो एकदम ही अविस्मरणीय, अविस्मरणीय यानी अनफॉरगेटेबल.
हमारी पिकनिक बहुत ही अनफॉरगेटेबल थी, यानी हम इस पिकनिक को कभी नहीं भूल सकते. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, कारण तुलाही पक्षी खूप आवडतात. तो ये जो लड़की है जो लेटर लिख रही है अपने भाई को बोलती है कि जब मैं वहाँ पे अभयारण्य में घूम रही थी तब मुझे तुम्हारी बहुत याद आई, क्योंकि तुम्हें भी पक्षी बहुत पसंद है. इकडे मी, आई, बाबा मजेत आहोत. तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? है ना. नॉर्मली लेटर राइटिंग में स्टार्टिंग में हम अपना इंट्रोडक्शन देने के बाद में या पूछते हैं हालचाल, तो वो यहाँ पे लेटर में इसने एंड में लिखा है कि यहाँ पे मैं, मम्मी, पापा सब एकदम मज़े में हैं, और तुम कैसे हो, तुम्हारा पढ़ाई कैसे चल रहा है. मे बी ये भाई उससे दूर रहता होगा, इसीलिए वो लेटर लिख रही है. वो पढ़ाई के हिसाब से दूर रहता होगा, हो सकता है. पत्र मिळताच तुझी खुशाली कळव. पत्र मिळताच तुझी खुशाली कळव मीन्स जैसे ही तुम्हें लेटर मिलेगा अपने हालचाल हमें लिखकर ज़रूर बताना कि तुम वहाँ कैसे हो. आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत और हम सब तुम्हारे लेटर का इंतज़ार कर रहे हैं. तुझी बहन आयशा. तो ये किसने लिखा है लेटर? आयशा ने लिखा है अपने दादा को, और इसका दादा जो है दूर रहता है और ये सब अलग रहते हैं, और दादा पढ़ाई के लिए दूर रहता है, ये सब यहाँ पर गांव में रहते हैं. तो इकडे मी, आई, बाबा मजेत आहे, यानी कि ये तीन यहाँ पर है, मम्मी, पापा और आयशा, और उनका भाई अलग है. तो ये हमारा चैप्टर का एक्सप्लेनेशन था. ये एक्सप्लेनेशन के साथ में अब मैं इसके जो सारे क्वेश्चन आंसर्स है प्लस क्वेश्चन आंसर्स के साथ में ये जो सूचना फलक है, सूचना फलक मीन्स बोर्ड जो है जहाँ पर हम इंफॉर्मेशन लिखा जाता है, वो हम पढ़ने वाले हैं, वो करेंगे. जैसे कि नॉर्मल आपको कॉम्प्रीहेंशंस या पैसेजेस मिलते हैं एग्जाम में और उससे रिलेटेड क्वेश्चंस रहते हैं, बिल्कुल उसी तरीके से ये सूचना फलक है कि नोटिस बोर्ड पर कुछ लगा दिया गया है, इंफॉर्मेशन दे दी गई है नोटिस बोर्ड पे, और वो क्या नोटिस है, इंफॉर्मेशन क्या है, वो हमें कुछ क्वेश्चंस के थ्रू, जैसे यहाँ पर इसी नोटिस से रिलेटेड कुछ क्वेश्चंस है वो हमें बताने हैं. तो ये मैं आपको क्वेश्चन आंसर्स के दौरान ही पढ़ा दूंगी, ये भी मैं क्वेश्चन आंसर्स के दौरान ही कराऊंगी. तो चलिए अब हम बढ़ते हैं हमारे आंसर्स की तरफ. सही सही लगाया दीदी, 600. अब कहीं भी देख लो. सही सही लगाओ, सही 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 लगाओ. तो पहला क्वेश्चन है हमारा, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा, यानी 1-2 लाइन्स में हमें आंसर्स लिखना है. I'll see if I can extend this part. Okay. तो पहला क्वेश्चन है, विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला, यानी बच्चों ने पिकनिक पर जाने के लिए जिद क्यों की. विज्ञान केंद्रातर्फे शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफित विद्यार्थ्यांना दाखवली, ती पाहून आणि तेव्हा ताई दादांनी सांगितलेली माहिती ऐकून विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट धरला. तो ये आंसर है. सेकंड क्वेश्चन, अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना मालढोक पक्ष्याबद्दल काय सांगितले, यानी जब अभयारण्य में घूम रहे थे तो सर ने मालढोक पक्षी के बारे में क्या कहा. अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना सांगितले की मालढोक पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे. शिवाय इतर प्राण्यांनी या पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीच कमी होते. तो ये हमारे 2 आंसर्स जो टेक्सचुअल है. फर्स्ट क्वेश्चन का खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा, दैट मीन्स 1-2 लाइन में आंसर जो लिखना था वो हमने कर लिया. अब जो है हमारा ये कुछ एक्स्ट्रा क्वेश्चंस है यहाँ पे. खाली उतार्यात आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. सूचनेनुसार कृती करा मतलब आपको कुछ बताया गया है किस तरीके से आपको काम करना है. मुलांनी सहलीला पाहिलेले पक्षी, तो 3 यहाँ पे डैश दिया है. तो सहलीला यानी पिकनिक पे कौन से बर्ड्स को देखा है. फर्स्ट है मालढोक, सेकंड चंडोल, थर्ड माल टिटवी. ये तीनों के तीनों बर्ड्स के नाम हमारे टेक्स्ट में है. योग्य पर्याय निवडा यानी चूज द करेक्ट वर्ड. मुलांनी सहलीला पाहिलेले अभयारण्य,
है ना। पिकनिक पे कौन सा अभयारण्य देखा उन्होंने, कर्नाला अभयारण्य या मालढोक अभयारण्य? ऑफ कोर्स मालढोक अभयारण्य। ठीक है, अब ये कुछ टेक्सचुअल लाइंस है। तो ये टेक्सचुअल लाइन पेज नंबर 15 पे है, उससे रिलेटेड। ये तो एक ही पेज का तो है, कोई बात नहीं। रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा। मालढोक पक्षी डॅश मित्र, किसका मित्र है, सावकाराचा है की शेतकऱ्याचा? शेतकऱ्याचा मित्र, तो फर्स्ट आंसर है शेतकऱ्याचा। मालढोक पक्षी वर्षातून डॅश अंडी घालतो, एकदाच की 2 वेळा? अंडी तो एक ही बार देता है। मालढोक पक्षी पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो। ठीक है, तो ये दोनों फिलअप हो गया। अब व्याकरण भाग है यहाँ पे।